महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचा महापौर हा पुणे शहरात होईल याच्यासाठी आमची पूर्ण टीम ही कामाला लागेल आणि पक्ष नेतृत्वाने आम्हाला पुन्हा संधी दिली। मी त्यांचं मनापासून आभारी आहे की विधानसभा निवडणूक होऊन आता 6 महिने झाले। इथं रोज दिवसाला नवीन अध्याय असतात, त्यामुळे असं काही असायचं कारण नाही आणि नाराजी ही तात्पुरती असते। भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे माझ्या सोबत आहेत, त्यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे। तुमचं खूप खूप स्वागत। काय पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला। पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो की लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आगामी महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी माझ्या खांद्यावरती पार्टीने ही धुरा सोपवली। याचा मी निश्चित उपयोग करून आगामी महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचा महापौर हा पुणे शहरात होईल याच्यासाठी आमची पूर्ण टीम ही कामाला लागेल। तुम्हाला वाटलं होतं का की आपली पुन्हा तुमची निवड होऊ शकते आणि किती विश्वास होता? नाही, मला खात्री होती, कारण लोकसभेत विधानसभेत किंवा आमच्या संघटन पर्वाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण टीमने काम केलं, सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आमचे सर्व नेते एक दिलाने आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये गेले 2 वर्ष काम करतोय आणि त्याच्या आधारावरती ही आगामी महानगरपालिका सुद्धा याच टीमच्या माध्यमातून या सर्वांच्या प्रयत्नातून ही निवडणूक लढावी जिंकावी अशी आमची मनोमन इच्छा होती आणि पक्ष नेतृत्वाने आम्हाला पुन्हा संधी दिली। मी त्यांचं मनापासून आभारी आहे। कुठेतरी कसबा विधानसभेला तुम्ही इच्छुक होते आणि ती नाराजी तुमची दूर करण्यासाठी शहराध्यक्ष तुम्हाला पुन्हा केल्याची पण चर्चा सुरू आहे, काय वाटतं? मला असं वाटतं की विधानसभा निवडणूक होऊन आता 6 महिने झाले। इथं रोज दिवसाला नवीन अध्याय असतात, त्यामुळे असं काही असायचं कारण नाही आणि नाराजी ही तात्पुरती असते। त्याचा काही मला असं वाटतं की ह्या जबाबदारीशी अर्थार्थी काही संबंध नसतो। पक्ष संघटना प्रत्येकाचा विचार करत असते, कोणाला कुठल्या रोलमध्ये काम द्यायचं हे पार्टी ठरवत असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशा संधी मिळत असतात। ही संधी मला एकदा पुन्हा मिळाली, त्यामुळे मी या संधीचं सोनं करेल आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून आम्ही आगामी काळामध्ये पक्ष संघटना पुण्यातली अधिक मजबूत कशी होईल, महानगरपालिकेत भाजपाचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार। भाजपचे स्थानिक अनेक दिग्गजांचे नाव या रेसमध्ये होते, मात्र असे तुमच्या कुठल्या कामाची दखल घेतली किंवा कुठले कामं पाहून तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिली असं तुम्हाला वाटतं? नाही, शेवटी इच्छुक अनेक जण असतात, त्यातल्या एकाला संधी मिळत असते, परंतु मी आपल्याला म्हणलं तसं गेल्या 2 वर्षाच्या कार्यकाळात केलेलं काम असेल, दिलेला वेळ असेल आणि याचा रिझल्ट, शेवटी रिझल्ट ओरिएंटेड काम हे महत्त्वाचं असतं, याचा विचार निश्चित पक्ष नेतृत्वाने केला। त्यामुळे मला पुन्हा एकदा संधी मिळाली, मी त्यांचं मनापासून। लोकसभा विधानसभेच्या यशामुळे तुम्हाला ही बक्षीस मिळालं असं म्हणायचं? नाही, ही संधी असती, ही जबाबदारी असती, हे बक्षीस किंवा लॉटरी असायचं कारण नाही। ही संधी मला दिली आहे, या संधीचं मी निश्चित पक्षाच्या कामासाठी सोनं करेल। शेवटचा प्रश्न, शहराध्यक्ष म्हणून तुम्ही सोबळाचा नारा देता का आणि महापालिका निवडणुकीमध्ये एकटा भाजप जर लढला तर जिंकण्याची किती गॅरंटी वाटते तुम्हाला? नाही, या संदर्भातला निर्णय हा पार्टीचे प्रदेश स्तरावरचे नेते करतील, परंतु आम्ही 100 पेक्षा अधिक नगरसेवक आता आमच्याकडे आहेत, ते पुन्हा कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार। शेवटचा प्रश्न, कुठल्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी तुम्हाला फोन करून शुभेच्छा दिल्या किंवा कुठल्या स्थानिक नेत्यांनी तुम्हाला आतापर्यंत शुभेच्छा दिल्या? नाही, सगळेच। आता केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील, सगळ्यांचंच माझं या संदर्भात आता बोलणं फोनवरती होतंय। अन्यही सगळे मंडळी आता भेटायला येतात, पदाधिकारी भेटतात, त्यामुळे सगळ्या पार्टीतल्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की असंच एकमेकांवरती प्रेम, पक्षावरती प्रेम, एक विश्वास आपण अशाच पद्धतीने पुढे नेऊयात आणि महानगरपालिकेमध्ये पुणे शहरामध्ये चांगलं यश हे भारतीय जनता पार्टीला मिळवण्यासाठी काम करण्याचा माझा संकल्प आहे। थँक्यू। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप
सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.